व्ही पी सिंगांना ब्राह्मणी काँग्रेस सोडताना लालू मुलायमचा आधार घ्यावा लागला, म्हणजे ओबीसी पक्षाचा आधार घ्यावा लागला. लक्षात घ्या, ही इतिहासाची ही परंपरा आहे आजही आणि पुढे चालू राहणार. जेव्हा केव्हा कल्पना करा की जेव्हा केव्हा मोदी भाजप पक्ष सोडून बाहेर पडेल त्यावेळेस मोदी ओबीसी नेत्यांचाच सहारा घेणार आहे. आता ते होईल की नाही होईल हे काय मी काही भविष्यवेत्ता नाही आहे, पण इतिहास बघून तुम्हाला मी उद्याचं भविष्य सांगतो आहे की जर उद्या यदा कदाचित जर भाजपमधून जर मोदी बाहेर पडलेत तर मोदी संरक्षणासाठी ओबीसी नेत्यांच्याच छावणीमध्ये म्हणजे आपल्या फुले शाहू आंबेडकरांच्या छावणीत येणार आहेत. ते तसं हो आणि तसं होण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. बघा, या देशामध्ये ब्राह्मणी छावणीत फूट पडली तरच बहुजनांचं भलं होत असतं. लक्षात घ्या, चंद्रगुप्ताने ब्राह्मणी छावणीत फूट पाडून जैन धर्म स्वीकारला आणि त्याच्यामुळे जैन धर्म मोठा झाला आणि मग ओबीसींचं काहीतरी भलं झालं. लक्षात घ्या, तेच पुढे नंतर त्याच्या नातवाने केलं, सम्राट अशोकाने केलं बौद्ध धर्म स्वीकारून. तेच संत ज्ञानेश्वरांनी केलं. लक्षात घ्या, आणि तेच नंतर व्ही पी सिंगांनी केलं. ब्राह्मणी छावणीत फूट पाडून व्ही पी सिंग बाहेर पडले, ओबीसींच्या बरोबर गेलेत आणि मंडल आयोगाची एक शिफारस लागू झाली. जर व्ही पी सिंगांनी काँग्रेसची ब्राह्मणी छावणी फोडली नसती तर मंडल आयोग लागू झालाच नसता. हे लक्षात घ्या, ब्राह्मणी छावणीत फूट पडल्यानंतरच शूद्र अतिशूद्रांचं राजकारण समाजकारण पुढे जात असतं. लक्षात घ्या, तर येत्या काळामध्ये आपण जर ब्राह्मणी छावणीत फूट पाडण्याच्या दृष्टीने आपण ओबीसींचं राजकारण मोठं केलं पाहिजे. आणि तुम्ही जसजसं ओबीसींचं राजकारण मोठं करणार, ओबीसींचं राजकारण मोठं करणार म्हणजे काय, ओबीसींचे जे पक्ष आहेत त्यांना मोठं केलं पाहिजे. ओबीसी नेते जे आहेत त्यांना मार्गदर्शन करून योग्य फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीच्या मार्गावर आणलं पाहिजे. आणि ओबीसींचं राजकारण जसं मोठं होत जाईल तसतसं संघ भाजपमध्ये आणि काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात फूट पडून आपली छावणी जी आहे ती भक्कम होईल. आणि मग खऱ्या अर्थाने जर आपल्याला इथे जर बडीच राज्य आणायचं असेल तर याशिवाय तुमच्याजवळ दुसरा मार्गच नाही आहे. पण आपण काय करतो की मुख्य उद्देश, मुख्य गाभा सोडून देतो आणि आपला फुले शाहू आंबेडकरी चळवळ भक्कम करण्यासाठी आपण चुकीच्या मुद्द्यांना पकडतो, चुकीच्या मुद्द्यांना प्रोत्साहन देतो. आणि मधल्या काळामध्ये दरम्यानच्या काळात हे केलंय आपण मोठ्या प्रमाणात. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाती अंताच्या युद्धाचं इतकं सुंदर विश्लेषण केलेलं आहे. रायटिंग अँड स्पीचेसच्या 5व्या खंडात तक्ताच दिलेला आहे त्यांनी. जाती अंताचं युद्ध कसं होणार त्याचा चारक दिलेला आहे त्यांनी, तिथं तक्ता दिलेला आहे. आणि त्या तक्त्यामध्ये ते स्पष्टपणे म्हणतात की हे हिंदूचे 4 भाग आहेत. 4 भागामध्ये एक भाग ब्राह्मण बनिया म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या 3 वर्णातून निघालेल्या जाती. म्हणजे ब्राह्मण वर्णातून ब्राह्मण जात निघाली, क्षत्रिय वर्णातून जाट, पटेल, मराठा या जाती निघाल्या आणि बनिया वैश्य वर्णातून बनिया वगैरे जाती निर्माण झाल्यात. तर या सगळ्या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य वर्णातून निघालेल्या ब्राह्मण, जाट, पटेल, मराठा जाती या उघडपणे जाती व्यवस्थेचं समर्थन करणारे आहेत. आणि त्याच्या विरोधात जी दुसरी छावणी आहे त्याच्यामध्ये ते पहिल्याने शूद्र म्हणजे ओबीसी, त्यानंतर गुन्हेगार जाती जमाती म्हणजे भटके आणि नंतर सगळ्यात शेवटी मग अस्पृश्य जाती या जाती व्यवस्थेच्या विरोधात लढणारी ही छावणी आहे. आता एवढं स्पष्टपणे वर्णन बाबासाहेबांनी आपल्या समोर मांडलेलं आहे की कोण जाती व्यवस्थावादी आहेत आणि कोण जाती अंतवादी आहेत. हे बाबासाहेबांनी इतकं स्पष्ट आपल्या समोर मांडल्यानंतरही आपण चुकीच्या रस्त्याने जातो आणि मग जाटांच्या आरक्षणाला सपोर्ट करा, मराठ्यांच्या आरक्षणाला सपोर्ट करा आणि ओबीसीचं आरक्षण खतम करा. अशा भूमिका तुम्ही घेतल्यामुळे आज हा आरक्षणाचा प्रश्न गंभीर बनलेला आहे.
आणि त्याच्यातून संघ भाजपलाच मदत झालेली आहे. संघ भाजपलाच मदत झालेली आहे. लक्षात घ्या की या देशामध्ये स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर असताना मुस्लिम वोट बँक तयार झाली. मुस्लिम वोट बँकेने काय केलं? ब्राह्मणी काँग्रेसला भक्कम केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर इथे दलित वोट बँक निर्माण झाली. दलित वोट बँकेने काय केलं? ब्राह्मणी काँग्रेसला भक्कम केलं. पण जेव्हा ओबीसी वोट बँक निर्माण झाली तेव्हा काँग्रेसचाही पाया डगमगायला लागला आणि संघ भाजपचाही पाया डगमगायला लागला. तर बाबासाहेब आंबेडकर उगाच नाही म्हणाले होते की ओबीसी हा झोपलेला सिंह आहे. म्हणजे सिंह जागा झाला तरच ते सगळं काही होईल. बाकीचे प्राणी कितीही जागृत झालेत तर त्याच्यातून ब्राह्मणी छावणीच मजबूत होते. मग ती मुस्लिम वोट बँक असो किंवा मग दलित वोट बँक असो, ते ब्राह्मणी छावणीच भक्कम करतात. पण जेव्हा ओबीसी वोट बँक तयार होते तेव्हा काँग्रेसही तिचाही पाया डगमगतो आणि संघ भाजपचाही पाया डगमगतो. आणि तुम्ही बघितलं असेल की 1994 नंतर म्हणजे मंडल आयोगाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर या देशामध्ये ओबीसींची वोट बँक निर्माण झाली. ओबीसींचे पक्ष निर्माण झालेत. ते सत्तेवर यायला लागलेत आणि काँग्रेस आणि भाजपचं राजकारण डगमगायला लागलं. तुम्ही बघा 1994 पासून ते 2014 पर्यंत 20 वर्ष म्हणजे कमी नाही आहे देशाच्या दृष्टीने. 1994 ते 2014 ही 20 वर्ष काँग्रेसही अल्पमतात होतं आणि संघ भाजपही अल्पमतात होतं आणि ओबीसींचे पक्ष जोरावर होते. लक्षात घ्या. आणि बहुजन समाज पक्षासारखा छोटा पक्ष केवळ ओबीसी जागृतीमुळे सत्तेवर आला. केवळ ओबीसी जागृतीमुळे, दुसरं काहीच कारण नाही. पण या सगळ्या या पक्षांनी ओबीसी मतांचा आधार घेऊन यांनी शेवटी काय केलं? बहुजन समाज पक्षाने भाजपशी युती करून भाजपला मजबूत केलं. इकडे रामविलास पासवान जोपर्यंत लालू मुलायमच्या सोबत होते तोपर्यंत बिहारमध्ये संघ भाजप किंवा काँग्रेस येत नव्हतं. पण रामविलास पासवान लालू मुलायमपासून अलग झालेत आणि त्यांनी डायरेक्ट भाजपशी संघाची दोस्ती केली आणि बिहारमध्ये संघ भाजपचं राज्य आणलं. कोणी आणलं? रामविलास पासवानांनी. लक्षात घ्या. इकडे मायावती याच्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये संघ भाजपचं राज्य आलं. कोणामुळे? मायावतीमुळे, बहुजन समाज पक्षामुळे. आणि लालू मुलायम यांनी कधीही संघ भाजपशी दोस्ती केली नाही. लक्षात घ्या. तामिळनाडूमध्ये ओबीसी जागृत झालेला आहे. तामिळनाडूमध्ये ओबीसी जागृत झाला आहे. तो 1967 पासून तामिळनाडूमध्ये सत्तेवर आहे ओबीसी. आणि 1967 पासून तामिळनाडूमध्ये संघ भाजपला प्रवेश नाही, काँग्रेसलाही प्रवेश नाही. तामिळनाडूमध्ये कधीही हिंदू मुस्लिम दंगल होत नाही. तामिळनाडूमध्ये कधीही दलित सवर्ण दंगल झालेला नाही. का? कारण तिथे ओबीसी सत्तेवर आहे. जोपर्यंत या देशात ओबीसी सत्तेवर येत नाही तोपर्यंत इथला ब्राह्मणवाद खतम होऊच शकत नाही. हे तामिळनाडूने सिद्ध केलंय. तामिळनाडूच्या ओबीसींनी सिद्ध केलंय. त्यामुळे मराठा आरक्षणाला पाठिंबा, जाट आरक्षणाला पाठिंबा हे फालतू गोष्टी सोडून द्या आता आणि फक्त ओबीसी जागृतीवर लक्ष ठेवलं पाहिजे आणि त्याच्यावरच लक्ष केंद्रित केलं पाहिजे. बाकी सगळे मुद्दे बाजूला ठेवा. तुम्हाला जर खरोखर या देशातून जर जाती अंत करायचा असेल तर ओबीसी नेतृत्वाशिवाय पर्याय नाही. जाती व्यवस्था जिवंत ठेवण्यासाठी ओबीसीच नेतृत्व लागतं आणि ते संघ भाजपने मोदीच्या रूपात तयार केलं. म्हणजे ओबीसी नेतृत्वाशिवाय या देशात क्रांती पण होऊ शकत नाही आणि प्रतिक्रांती पण होऊ शकत नाही. हे ब्राह्मणवाद शेकडो वर्षापासून जाणून आहे पण अजूनही आम्हाला माहीत नाही. आत्ताही 2014ला प्रतिक्रांती करण्यासाठी मनुवाद्यांनी, ब्राह्मणवाद्यांनी ओबीसी चेहराच निवडला नरेंद्र मोदीच्या स्वरूपात. तुम्ही का नाही करू शकत?
ब्राह्मणवाद जर ओबीसी नेता उरावर घ्यायला तयार आहेत, तर तुम्ही का नाही? करा तुम्ही तयार. पण ओबीसी विषय आला की पहिल्याने 2-4 शिव्या द्यायच्या. हे ओबीसी असेच आहेत, ब्राह्मणवादी आहेत, रूढी परंपरा हे करतात, देवधर्म मानतात, हे ओबीसी कधी सुधारणार नाहीत, शिव्या. तर याला चळवळ म्हणत नाही, याला फुले आंबेडकर वाद म्हणत नाही. लक्षात घ्या, आपण कुठेतरी रस्ता चुकलेला आहे मधल्या काळामध्ये, आणि तो रस्ता चुकलेला आहे हे सगळेजण आज मान्य करतायत. आणि तुम्ही रस्ता चुकलेत म्हणून या देशामध्ये संघ भाजपचं प्रतिक्रांती पुन्हा झालेली आहे. तर ओबीसी मुद्दा जर जोपर्यंत तुम्ही फोकस करत नाहीत आणि त्याच्या अवतीभोवती तुमचं सगळं समाजकारण आणि राजकारण चाललं पाहिजे, ते सोडून तुम्ही मराठा राजकारणाच्या अवतीभोवती फिरतात, जाट आरक्षणच्या मागे फिरतात, तर हे बंद केलं पाहिजे. आता हे बंद केलं पाहिजे आणि ओबीसी मुद्द्यावर कॉन्सन्ट्रेट करून. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो, तुम्ही सामाजिक चळवळ चालवली तर त्याच्या माध्यमातून फक्त आरक्षणाची भीक मिळते. तुम्ही राजकीय आंदोलन मोठं केलं त्याच्या माध्यमातून फक्त राजकीय सत्तेची भीक मिळते. मी भीक शब्द जाणीवपूर्वक वापरतोय, लक्षात घ्या. सामाजिक चळवळ मोठी केली, तुम्ही चालू केली सामाजिक चळवळ, त्याच्यातून फक्त आरक्षण मिळू शकतं. राजकीय चळवळ मोठी करा, फक्त राजकीय सत्ता मिळू शकते. पण जर तुम्ही सांस्कृतिक संघर्ष जर केला, तुम्ही जर सांस्कृतिक चळवळ उभी केली, तर तुम्ही सर्वंकष सत्ताधारी होतात, सर्वंकष सत्ताधारी होतात. आणि हे तामिळनाडूच्या ओबीसींनी सिद्ध केलं आहे. तामिळनाडूच्या ओबीसींनी 1916 पासून सांस्कृतिक संघर्ष सुरू केलेला आहे ब्राह्मणवादाच्या विरोधात. ब्राह्मणवादाच्या विरोधात लढण्यासाठी तामिळनाडूच्या ओबीसींना कुठल्याही धर्माची गरज भासली नाही आणि धम्माची पण गरज भासली नाही. त्यांनी फक्त सांस्कृतिक संघर्ष, ब्राह्मणी संस्कृतीच्या विरोधात ब्राह्मणेतर जातींचा सांस्कृतिक संघर्ष असं उघडपणे स्वामी पेरियार यांनी ते सुरू केलं. आणि त्याचा परिणाम ताबडतोब 20 वर्षाच्या आतच, म्हणजे सांस्कृतिक संघर्ष सुरू करण्याच्या 5 वर्षाच्या आत तामिळनाडूमध्ये सगळ्या ब्राह्मणेतर जाती धर्मांना आरक्षण मिळालं. 1927, म्हणजे 1921लाच मिळालं आरक्षण, पण सुप्रीम कोर्टात केस गेली, ते स्थगित झालं. आणि पुन्हा मग स्वामी पेरियार यांनी आंदोलन केलं आणि पुन्हा मग 1927 पासून ख्रिश्चन, मुस्लिम, ओबीसी, क्षत्रिय जाती, दलित, आदिवासी सगळ्यांना आरक्षण मिळालं. काय मिळालं? ओबीसींनी सांस्कृतिक संघर्ष उभा केला म्हणून तिथल्या दलित, आदिवासींना, ओबीसींना आणि मुस्लिमांना आणि ख्रिश्चनांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळायला लागलं 1927 पासून. आणि 1967 पासून ओबीसींची पूर्ण सत्ता तामिळनाडूमध्ये. आणि संघ भाजप, ब्राह्मणवाद, काँग्रेस सगळे हद्दपार तामिळनाडूमधून. एवढं मोठं तामिळनाडूचं जातीयंताच, मी असं म्हणत नाही की तामिळनाडूमध्ये जाती व्यवस्था नष्ट झालेली आहे किंवा जातीयंत झालेलं आहे, असं मी म्हणत नाही. पण ब्राह्मणवाद तिथे पराभूत झालेला आहे हे तुम्हाला सगळ्यांना मान्य करावंच लागेल. कारण जिथे ब्राह्मणवाद असतो तिथे दलित सवर्ण दंगली होतात. तामिळनाडूमध्ये दलित सवर्ण दंगल होत नाही. जिथे ब्राह्मणवाद असतो तिथे हिंदू मुस्लिम दंगली होतात. तामिळनाडूमध्ये हिंदू मुस्लिम दंगल होत नाही. आणि जिथे ब्राह्मणवाद असतो तिथे आरक्षण पूर्णपणे मिळत नाही. पण तामिळनाडूमध्ये सगळ्या ब्राह्मणेतर जाती जमातींना आणि धर्मांना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळतं. आदिवासींनाही, दलितांनाही, ओबीसींनाही आणि क्षत्रिय म्हणवणाऱ्या जातींना पण, मुसलमानांना पण. मुसलमानांना स्वतंत्र आरक्षण आहे तामिळनाडूमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात. आणि सुप्रीम कोर्टाची हिंमत नाही त्या मुस्लिम आरक्षणाला हात लावण्याची. तर तामिळनाडूने जो कल्चरल रिव्होल्युशन केलेला आहे, सांस्कृतिक संघर्ष, कुठल्याही धर्माचा आणि कुठल्याही धम्माचा आधार न घेता, आणि म्हणूनच ते यशस्वी झालेत. तर त्यांनी जर धम्माचा आधार घेतला असता ना, मग कुठल्या तरी बौद्ध विहारामध्ये धम्मम शरणम गच्छामी म्हणत बसले असते तामिळनाडूचे ओबीसी, आणि त्याच्याने काही झालं नसतं.
तामिळनाडूच्या ओबीसींनी फुलेवादाची लाईन पकडली. आणि फुलेवाद म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. फुलेवाद म्हणजे ब्राह्मणी संस्कृतीच्या विरोधामध्ये अब्राह्मणी संघर्ष. ही जी लाईन आहे, ही लाईन सर्वप्रथम तामिळनाडूच्या ओबीसींनी स्वीकारली आणि त्याच्यानंतर कॉम्रेड शरद पाटलांनी स्वीकारली. इतरांनी कोणीच नाही, कोणीच नाही. आणि त्याच्यामुळे मग थोडंफार यश मिळतं आणि पुन्हा अपयशी ठरतात. लक्षात घ्या. तर ब्राह्मणी अब्राह्मणी सांस्कृतिक संघर्ष जो तात्यासाहेब महात्मा फुलेंनी गुलामगिरीत सांगितला, शेतकऱ्याच्या आसूडमध्ये सांगितला, ब्राह्मणाची कसब नावाच्या पुस्तकात सांगितला आणि तो त्यांनी प्रत्यक्ष कृतीत करून दाखवला. आणि नंतर तामिळनाडूच्या ओबीसींनी तीच लाईन पकडून तामिळनाडूमध्ये यश त्यांना मिळालं. आणि तोच ब्राह्मणी अब्राह्मणी सांस्कृतिक संघर्ष कॉम्रेड शरद पाटलांनी तत्वज्ञानाच्या पातळीवर नेला आणि तो सिद्ध केला तत्वज्ञानाच्या पातळीवर. त्याचा अभ्यास आम्ही कधी करणार आहोत? अजूनही आम्ही त्या मामा देशमुखांच्या पुस्तकाच्या अवतीभोवतीच घोटाळतो आहोत. पायाच्या अंगठ्याने शिवाजी महाराजांचा हे केलं ते केलं. ठीक आहे ना, कार्यकर्त्याला सुरुवातीला मामा देशमुखांची पुस्तक आवश्यक असतात समजण्यासाठी. पण शरद पाटीलपर्यंत केव्हा जाणार आहोत आपण? अजूनही मामा देशमुख मध्ये अडकून पडला होता आम्ही. आणि त्याच्यामुळे मग आम्ही मराठा आरक्षणच्या पाठीमागे गेलो, त्याच्यामुळे आम्ही जाट आरक्षणच्या पाठीमागे गेलो आणि त्याच्यामुळे सगळ्या चळवळीचं नुकसान झालं आणि त्याच्यामुळे संघ भाजपा मजबूत झाला. आणि आज देशावर प्रतिक्रांती आलेली आहे, ती केवळ फुले शाहू आंबेडकर वाद्यांच्या चुकीच्या भूमिकांमुळे. आपण आहोत जबाबदार. समजलंच नाही आम्हाला काय कुठली लाईन घेतली पाहिजे, कुठलं तत्वज्ञान घेतलं पाहिजे आणि कुठला विचार केला पाहिजे आणि काय डावपेच आखले पाहिजे, माहीतच नाही. बस एकच डागमा, एकच साचा, झापडबंद, फुले शाहू आंबेडकर. किती दिवस करणार? तिकडे ब्राह्मणी प्रतिक्रांती होऊन गेली आहे, ब्राह्मणी प्रतिक्रांती स्थापन झालेली आहे पूर्ण देशात, अखिल भारतीय पेशवाई. आता फार अवघड आहे. पूर्वी फक्त पुणे शहरापुरती पेशवाई होती, महाराष्ट्रापुरती पेशवाई होती. आज ती दिल्लीत जाऊन बसली आहे आणि दिल्लीतल्या पेशवाईच्या हातात आता मिलिटरी आहे, पोलीस फोर्स आहेत, SRP आहे, CRP आहे, CBI आहे, CD आहे, ED आहे, रॉ आहे, इंटेलेक्च्युअल ब्युरो आहे, IB. किती मोठी ताकद आहे आज ब्राह्मणवादाजवळ. आणि एवढी प्रचंड ताकद ज्या ब्राह्मणाजवळ आज आहे, लढणार कसं? कारण या ED CD मुळे तुमचे सगळे लोक तिकडे आता निघाले आहेत मनुवाद्यांकडे. आणि नवीन नेतृत्व ते निर्माण होऊ देत नाही. SC ST OBC मधून आता ते नवीन नेतृत्व निर्माण होऊ देत नाहीत. त्याच्यामुळेच तर 73वी आणि 74वी घटना दुरुस्तीमुळे जे आपल्याला आरक्षण मिळालं आहे ओबीसींना आणि SC STंना, की जे गाव पातळीवर नेता निर्माण करतो. 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती काँग्रेसने जी आणली होती ती स्वतःचा पाया भक्कम करण्यासाठी. कारण ओबीसींनी काँग्रेसचा पाया ढासळला होता ओबीसींच्या जागृतीमुळे. आणि मग आपला हा ओबीसींचा पाया शाबूत राहावा म्हणून 73वी 74वी घटना दुरुस्ती काँग्रेसने केली आणि गाव पातळीवरच्या ओबीसींना तिथे राजकीय आरक्षण दिलं आणि त्याच्यातून गाव पातळीवरून नेता निर्माण व्हायची सुरुवात झाली. आता त्यांना गरज नाही आहे. आता पेशवाईची प्रतिक्रांती झाली आहे. आता त्यांना SC ST OBC मधून नवीन नेतृत्व निर्माण करण्याची गरज नाही. उलट जे जुनं नेतृत्व आहे त्यांना ED CD लावून जेलमध्ये टाकून, अपघात करून, मारून टाकून ते सगळं OBC नेतृत्व ते खतम करतायत. त्यांना भीती फक्त OBC नेतृत्वाकडून आहे, दलितकडून नाही आणि आदिवासीकडून पण नाही आणि मुस्लिमकडून तो प्रश्नच नाही. त्यांना फक्त भीती OBC नेतृत्वाची आहे. आणि कसंही करून OBC नेतृत्व त्यांना खतम करायचं आहे. स्वतःच्याही पक्षातलं OBC नेतृत्व ते खतम करतायत कारण त्यांना प्रचंड भीती आहे.
याच्यातून केव्हा कोण काय ओबीसी नेता पुढे येईल आणि एका लेखणीच्या फटकऱ्याशी मंडलागाचे संपूर्ण अंमलबजावणी करेल, ब्राह्मणवाद एका मिनिटात खतम होऊन जाईल. म्हणून त्यांना फक्त आणि फक्त भीती ओबीसी नेतृत्वाकडून आहे. म्हणून ते स्वपक्षातलेही ओबीसी नेते खतम करतायत. त्यांना काय वेळ लागलाय स्वतःच्या पक्षातले नेते खतम करायला? त्यांना काय वेळ लागलेला आहे? स्वतःच्या पक्षातले नेते सुद्धा ते ओबीसी नेते ते खतम करतायत. तुमच्या आमच्यातले ओबीसी नेते तर ते निर्माण होऊच देणार नाहीत. आता नवीन नेतृत्व ते निर्माण होऊ देत नाही आहेत. जुनं नेतृत्व ओबीसी मधलं खतम करता आहेत. कारण ओबीसीच क्रांती आणि प्रतिक्रांतीला कारणीभूत असतो. मला असं वाटतं की वेळ झाला असेल तर मला सांगा बरं, नाही तर मी बोलतच जाईल. तुमचं उद्घाटन, तुमचा कार्यक्रम काही असेल तर मला सूचना करा की मी थांबू की अजून पुढे बोलू. काही प्रश्न असतील तर मला विचारा. मला सांगा मी पुढे बोलू की थांबू की प्रश्न. हा, हॅलो, अजून 5 मिनिटं घेऊ शकतो. ओके. थँक्यू. आणि प्रश्नोत्तराचं पण आव्हान करा लोकांना, कारण मी नुसतं प्रवचन, कीर्तन, भजन करणारा माणूस नाहीये. मी जे मुद्दे मांडतो त्या मुद्द्यांवर मला प्रश्न सुद्धा तुम्ही विचारू शकतात. त्याला मी समाधानकारक उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. शेवटच्या 5 मिनिटात मी तुम्हाला कन्क्लुजन करतो आहे की या देशामध्ये पहिला महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या, या देशामध्ये अखिल भारतीय प्रतिक्रांती झालेली आहे. हा पहिला महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. दुसरा मुद्दा हा लक्षात घ्या की प्रत्येक महापुरुष हा माणूस असतो, त्यांना काळाच्या मर्यादा असतात. त्यामुळे महापुरुषांच्या बेड्या आपल्या पायामध्ये किती वर्ष आपण त्याच्यामध्ये जखडून राहणार हा पण आता ठरवलं पाहिजे. आणि महापुरुषांना केव्हा तरी त्यांना टीकात्मक परीक्षण करून थोडंसं त्यांना बाजूला ठेवून, त्यांची काय पूजाबिजा ती सगळी बाजूला ठेवून आपण आता या प्रतिक्रांतीला शह देण्यासाठी नवीन काही मार्ग, कारण जुने मार्ग आता सगळे बोथट झालेले आहेत, जुनी शस्त्र बोथट झालेली आहेत. त्यामुळे आता आपण काहीतरी नवीन मार्ग शोधला पाहिजे आणि नवीन तत्वज्ञान, नवीन विचार, नवीन डावपेच, नवीन प्रोग्राम आखला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण पुढे गेलं पाहिजे. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो की ब्राह्मणवादाचं मर्म, ब्राह्मणवादाचं सामर्थ्य हे कोणत्याही धर्मात नाही, धम्मात नाही, वर्णात नाही, जातीत नाही. ब्राह्मणवादाचं वर्म हे केवळ आणि केवळ सांस्कृतिक संघर्षात आहे की जे फुलेवादाने सांगितलेलं आहे आणि जे तामिळनाडूने सिद्ध करून दाखवलेलं आहे. ते वर्म लक्षात घेऊन आपल्याला पुढची वाटचाल करायची आहे. आणि या संदर्भामध्ये फार पुढच्या टप्प्यावरचं संशोधन आणि पुढच्या टप्प्यावरची मांडणी कॉम्रेड शरद पाटलांनी केलेली आहे, तेही आपण बघितलं पाहिजे. आणि मी पुन्हा एकदा सगळ्यांचा आभार मानतो. आपण सगळ्यांनी मिळून मला इथे जी काही संधी दिली, मुद्दे मांडण्याचं मला संधी दिल्यामुळे पुन्हा एकदा तुमचा सगळ्यांचा आभार मानतो. आणि काही प्रश्न असतील तर मला विचारा. प्रश्न विचारल्याशिवाय मुद्दे क्लिअर होत नाहीत. धन्यवाद. जय ज्योती, जय भीम, जय मूल निवासी.